शेतकरी मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा व्हिडिओ देत असताना आपण द्राक्ष पिकामध्ये ज्या ब्लॅकच्या व्हरायट्या यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी आल्या की ब्लॅकमध्ये माल निघाले नाही, परंतु आपण ज्या व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत ती पर्पल व्हरायटी या ठिकाणी आहे आणि आज त्या प्लॉटचा व्यवहार झालेला आहे. प्लॉटचा हार्वेस्टिंग त्या ठिकाणी चालू आहे. आता लक्षात घ्या, या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत, परंतु कामकाज करत असताना आपल्याला नियोजनबद्ध कामकाज असेल तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा नक्कीच होतो. आता प्लॉट त्यांनी एप्रिल छाटणीपासून रजिस्टर केलेला आहे. आज जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेही तुम्हाला क्रॅकिंगचा वगैरे प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसणार नाही. माल अतिशय सुंदर पद्धतीचा आहे. आज जर साईज बघितली तर आज कमीत कमी 28-30 mm ची साईज त्या ठिकाणी आहे आणि पूर्ण प्लॉटला कलर सुद्धा पर्पल आलेला आहे आणि वन टाइम हार्वेस्टिंग होते. बरोबर. वन टाइम. आता ही सर्व चर्चा करण्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा. नारायण पानगावने उगाव. मोबाईल नंबर 99 21 23 63 73. सुरुवातीला आपण या प्लॉट मध्ये रील दिलेली होती. ती रील पाहून बरेच लोकांनी तुम्हाला कॉल केले होते का माल कस काय आला? हा, माल कस काय आला, कुठले डॉक्टर आहे, कुठले डॉक्टर आहे, काय विचारलं होतं? विचारलं होतं. आपला अनुष्काचा पहिल्या वर्षाचा प्लॉट आहे. हा, अनुष्काचा पहिल्या चांगला माल आहे. चांगला माल आहे. समाधान वाटलं? हो हो, एकदम बेस्ट माल. कामकाजाबद्दल काय वाटतं अजून? कामकाज चांगलं वाटलं. नक्कीच. बर, आता लक्षात घ्या, आपण ब्लॅकच्या व्हरायट्यांमध्ये मग तुमची क्रिम्सन असेल, बाकी पर्पल व्हरायटी असेल, जम्बो व्हरायटी असेल, अशा प्लॉटांमध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये कलर एकसारखा कसा आणू शकतो या संदर्भात आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी क्रॅकिंगचा सुद्धा प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकतो, तर तो येऊ नये यासाठी आपण 1-2 फवारणीचं नियोजन आजच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगत आहोत. आता लक्षात घ्या, ही सर्व गोष्ट आपण लक्षात घेणं गरजेची आहे की नियोजन आपल्यासाठी इतकंच महत्वाचं आहे. कलर येण्यासाठी शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे तुमचा एक साधारणतः 20-30% तुमचा कलर त्या ठिकाणी यायला सुरुवात झाली, अशा वेळेस आपण पानं चांगले राहिले पाहिजे याच्यासाठी एक महत्वपूर्ण फवारणी असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जे स्वरूप कंपनीचं फायटोमॅक्स येतं ते 200 लिटर पाण्यासाठी 100 ml, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम अशी एक फवारणी आपण काढून घेणं गरजेची आहे. त्यानंतर 1-2 ते 3 दिवस जाऊ दे, आपल्याला इथ्रेलची फवारणी घ्यायची. इथेफॉन घेत असताना आपल्याला बायर कंपनीचं ओरिजिनल इथेफॉन घ्यायचंय. इथेफॉन आपल्याला एकरी साधारणतः 80 ते 100 ml पर्यंत आपल्याला इथेफॉन घ्यायचंय आणि त्यासोबत आपल्याला फॉस्फरिक ऍसिड 50 ml, म्हणजे सुरुवातीला आपण पाण्यामध्ये 50 ml फॉस्फरिक ऍसिड टाकून त्याच्यानंतर इथेफॉन 100 मिली अशा पद्धतीची एकरी ESS मशीनने आपल्याला फवारणी करून घ्यायची, जेणेकरून आपल्याला चांगले रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतील. ही फवारणी तुम्हाला क्रिम्सन असेल, ब्लॅक व्हरायट्यांमध्ये कुठल्याही व्हरायटीसाठी तुम्हाला चालू शकते. आता याच्यानंतर आपण 2 ते 3 दिवस जाऊ द्या, अजून एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. त्याच्यामध्ये तुम्हाला फेरस अमोनियम सल्फेट 200 लिटर पाण्यासाठी 200 ग्रॅम, चिलेटेड मॅग्नीज 100 ग्रॅम अशी एक फवारणी आपल्याला काढून घ्यायची. ही फवारणी झाली. ही फवारणीच्या नंतर परत तिसरी फवारणी सुद्धा आपण त्या ठिकाणी घ्यायची. 1-2 दिवसाच्या अंतराने आपण या फवारणी घेऊ शकतो. तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, बोरॉन 100 ग्रॅम आणि त्यासोबत आपण रिएक्टिव्ह 500 मिली किंवा ग्रोसीड 500 मिली अशी एक फवारणी आपण काढून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला पानांची कार्यक्षमता चांगली राहील, प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होऊन पानं जर चांगली राहिली तर आपल्याला शेवटपर्यंत मालाला किपिंग क्वालिटी सुद्धा चांगल्या पद्धतीची राहील. आज जर प्लॉटमध्ये बघितले तर पानं अतिशय सुंदर पद्धतीचे पानं आहे, कुठल्याही पानाला प्रॉब्लेम नाही. बरोबर नाही प्रॉब्लेम. जर बघितलं तर आजूबाजूला सगळीकडेच प्रॉब्लेम झाले, म्हणजे सगळीकडेच हा प्रॉब्लेम नक्की येतो, परंतु आपल्याला प्लॉटमध्ये तसं कुठलीही अडचण त्या ठिकाणी आली नाही. त्यानंतर ड्रिपच्या माध्यमातून या ब्लॅक होण्यासाठी 2 ते 3 डोस मी तुमच्यासाठी महत्वपूर्ण सांगतो. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला डोस त्या ठिकाणी द्यायचा आहे. पहिला डोस देत असताना तुम्हाला वनिता कंपनीचे जिप्सॉल 5 लिटर ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे. त्याच्या पाठोपाठ आपल्याला HEDP फेरस एकरी 1 किलो, त्यासोबत चिलेटेड मॅग्नीज 250 ग्रॅम आणि त्यासोबत चिलेटेड झिंक 1 किलो अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस जाऊ द्या. 4 ते 5 दिवसानंतर परत एकदा आपल्याला कॉपर सल्फेट एकरी 500 ग्रॅम, लक्षात घ्या कॉपर सल्फेट म्हणजे मोरसूद आपल्याला घ्यायचा आहे 500 ग्रॅम. त्यासोबत आपण क्वांटाप 1 लिटर असा सुद्धा एक डोस आपण देऊन घ्यायचा आहे. हा डोस झाला. तिसरा डोस आपल्याला द्यायचा आहे. तिसऱ्या डोसमध्ये आपल्याला पीके बिल्डअप एकरी 5 लिटर, त्यासोबत पोटॅशियम शोनाइट 5 ते 7 किलो अशा पद्धतीचा एक डोस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचा आहे. तुम्हाला ब्लॅक होण्यासाठी कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता यामध्ये तुमचं प्रॉपर जो आपण लोड मॅनेजमेंट म्हणतो ते सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचं असेल. ते जर आपण व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं असेल तर आपल्याला कुठलीही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. एकसारखा कलर आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी मिळेल. लस्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीचा राहील. आता लस्टरसाठी सुद्धा अजून एक फवारणी आपल्यासाठी फार महत्वाची. त्याच्यामध्ये तुम्हाला लस्टर के 500 मिली आणि बोरॉन 100 ग्रॅम अशा आपण 8 दिवसाच्या अंतराने 2 फवारण्या आपण त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. या फवारण्या झाल्यानंतर आपल्याला नक्कीच प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीचे चेंजेस दिसतील. आज तेच रिझल्ट या प्लॉटमध्ये दिसत आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीचं कामकाज या प्लॉटमध्ये झालेलं आहे. आता याच्यानंतर जे आज 2 दिवसाचं ढगाळ वातावरण आहे याच्यामध्ये आपण कोणतं नियोजन केलं पाहिजे,
ज्या ठिकाणी तुमचं शॅम्पलचं काम असेल किंवा एक्सपोर्टचं काम असेल अशा ठिकाणी आपल्याला कॅल्शियम गोल्ड 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली या प्रमाणात घेऊन एक फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायची. ज्या ठिकाणी तुमचं लोकल व्हरायटीचं काम असेल, मग तुमच्या इलॉंगेशनच्या व्हरायटी असतील, अशा याच्यामध्ये तुम्हाला प्लॅनोफिक्स एक 200 लिटर पाण्यासाठी 40 मिली आणि कॅल्शियम 100 ग्रॅम अशा पद्धतीची सुद्धा आपण एक फवारणी काढू शकतो. या अशा पद्धतीचं नियोजन जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर कुठेही अडचण येणार नाही. आपण ज्याही प्लॉटांमध्ये तुम्हाला रील्स पाठवल्या असतील, व्हिडिओ दिले असतील, त्या प्लॉटांमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये आपण नक्कीच प्रत्येक प्लॉटमध्ये व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू आणि माल शेवटच्या टप्प्यात कसा झाला याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला कंपल्सरी असतील. आता लक्षात घ्या, याच्यानंतर ज्या एप्रिल छाटणीच्या बुकिंगा त्या ठिकाणी चालू आहेत, या बुकिंगा प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे किंवा ज्यांना इच्छा असेल त्यांनी नक्कीच करून घ्या. आणि एप्रिलपासून ते कामकाज जर व्यवस्थित केलं तर नक्कीच प्लॉटमध्ये कुठली अडचण त्या ठिकाणी येणार नाही. आता तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 9834 25 22 14 9168 000 501 502 503 504 आणि 509 या कुठल्याही क्रमांकावरती संपर्क करून आपण आपले प्लॉट रजिस्टर करू शकता. त्याचबरोबर अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला कोण नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.